नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विपुल चौधरी आज पुन्हा एका व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण मेसेज द्यायचा आहे की गेल्या काही दिवसांपासून बरेचशा शेतकऱ्यांचे फोन सुद्धा येत आहे आणि काही कारणास्तव मी काही शेतकऱ्यांचे कॉल सुद्धा रिसीव करू शकलो नाही, परंतु प्रत्यक्ष बऱ्याचशा बागा सुद्धा बघितल्या। परंतु सध्या यावर्षी टेम्परेचर मध्ये खूप वाढ होती, 39-42 पर्यंत टेम्परेचर गेलेलं होतं। त्या कारणास्तव बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये हा भ्रम तयार झालेला आहे की बागा भरपूर निघाल्या मात्र संत्र पूर्णतः खाली आलेले आहे। ही कंडिशन, ही सिच्युएशन निर्माण झालेली आहे। प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा भ्रम तयार झालेला आहे की बागेवरती संत्र आहे की नाही आहे, पूर्णतः खाली आलेले आहे। ही सिच्युएशन पूर्णतः तयार झालेली आहे। आज आपण जर बघितलं, आज सध्या 2-3 दिवसापासून वातावरण ढगाळ आहे, काही भागांमध्ये पाऊसही चांगल्या प्रमाणात आहे, काही ठिकाणी अजूनही पाऊस सांगितलेला आहे, अजूनही ढगाळ 2-3 दिवस वातावरण सांगितलेलं आहे। परंतु मला सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण मेसेज द्यायचा आहे की आता या सिच्युएशनला बऱ्याचशा ठिकाणी बॅक्टेरियलचे स्पॉट दिसत आहे की त्या मुंगा एवढ्याला फळ म्हणा किंवा चेना एवढ्याला फळ म्हणा किंवा बोरा एवढ्याला फळ झालेला आहे, त्याला काळ्या कलरचा चट्टा पडून राहिला, ज्याला आपण बॅक्टेरियल ब्लॅक रॉट, ज्याला आपण ब्लॅक रॉट म्हणतो का, तो बॅक्टेरियल मुळे त्याला काळ्या कलरचा चट्टा पडत आहे। ह्या पद्धतीची आपल्याला बागेमध्ये कंडिशन दिसून येऊन राहिली। आपण प्रत्यक्ष बऱ्यापैकी बागा सुद्धा पाहिल्या आणि शेतकरी हा पूर्णतः त्यामध्ये सुद्धा त्या याच्यात हे झाला की बऱ्याचशा शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे बुरशीनाशक असेल, इन्सेक्टिसाइड असेल, यासारखे मॉलिक्यूल मारून चुकलं। शेवटी परिस्थिती तेच आहे। मी तुम्हाला अजूनही सांगतो, यावेळेस बरेचसे शेतकरी म्हणतात की मायटीसाइड, कारण काही भागांमध्ये सध्या फळाची जर साईज पाहिली तर बोराच्या आकाराची आहे आणि बोराच्या आकाराची फळ असताना त्यावरती माइट्स हा काम करत नाही, कारण ते फळ परिपक्व व्हायला सुरुवात झाली, त्याची कातडी रफ आलेली आहे, म्हणून तिथं मला तरी असं वाटतं का माइट्स काम करणार नाही। अशा सिच्युएशनला, अशा कंडिशनला हलकं इन्सेक्टिसाइड, मायटीसाइड ज्याला आपण बिओथ्रिन वगैरे म्हणतो, यासारखं तिथं तुम्ही वापरू शकता। जिथं तुमचा बॅक्टेरियलचा स्पॉट आहे अशा ठिकाणी तुम्ही कॉपर हायड्रॉक्साइड असेल, कॉपर ऑक्सिक्लोराइड असेल, त्यासोबत स्ट्रेप्टो असेल किंवा व्हॅलिडामायसिन असेल किंवा कासुकामायसिन असेल किंवा प्लॅन्टोमायसिन असेल, यासारखं कॉम्बिनेशन घ्या। त्यासोबत तुम्ही बायोजेनिक सिलिकॉन वापरा, म्हणजे जेणेकरून तुमचं एक तिथं कॉम्बिनेशन सेट जुळेल आणि तिथं रिझल्ट तुम्हाला तिथं चांगले येतील। मी तुम्हाला अजूनही सांगतो का दरवर्षीच हा विषय होत होता की संत्र भरपूर आहे, पूर्णतः खाली आले। मी तुम्हाला सांगतो यावर्षी दरवर्षी सारखी सिच्युएशन नाही। यावर्षी सार्वत्रिक एरियामध्ये मात्र संत्र भरपूर आहे, जरी या शेतकऱ्यांच्या लक्षात नाही येत आहे। परंतु मी तुम्हाला सांगतो, मला शेतकऱ्यांनी मे एंडिंगला सांगावं बागेमध्ये संत्र किती आहे, कारण सार्वत्रिक एरियामध्ये जो टोटली मृगाचा बेल्ट होता त्याही एरियामध्ये यावर्षी आंब्याची फसल भरपूर आहे, खूप चांगली फसल आहे। आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा विषय झाला की मी बागेत चाललो, मला संत्र दिसत नाही। मी तुम्हाला सांगतो की बाग शेवटी लाखानं फुटते, आपल्याला 700 ते 800 फळाची फक्त गरज आहे, एवढ्याला फळाची आपल्याला गरज नाही। आणि 700-800 फळं त्या झाडावर आरामशीर राहतात, कोण्याही माध्यमातून ते फळ तेवढे राहतातच। मला मे एंडिंगला तुम्ही सांगा झाडावर फळं किती आहे, कारण पूर्ण झाडं लपकल्यासारखे आपल्याला दिसणार आहे। काही शेतकऱ्यांचा विषय हा येतो की बागा ह्या पिवळ्या पडत आहे। मी तुम्हाला सांगतो, जमिनीचं कल्टिवेशन करा, जावरं मोकळं करा आणि पाण्यामध्ये जे गॅप आहे ते कायम ठेवा। बागेला अति पाणी देऊ नका, फायटोथोऱ्याला झाडं ग्रसित होत आहे आणि बागा ह्या पिवळ्या पडायला सुरुवात होत आहे। यावर्षी ही पानगळ खूप झाली, कारण माइटचाही प्रादुर्भाव भरपूर होता, त्याच्यामुळे ही बऱ्यापैकी पानगळ झाली। 18 महिन्यानंतर पानगळ होतातच, 18 महिन्यात आयुष्य पानाचं 18 महिन्यानंतर पानगळ होतेच, त्याही कारणास्तव तिथं पानगळ बऱ्यापैकी झाली। आणि दुसरी गोष्ट, नवीन पालवी जर आपण पाहिली तर बारीक बारीक पालवी आहे, चवळं पान आपल्याला बागेत दिसत नाही। ही सिच्युएशन आपल्याला सार्वत्रिक बागांमध्ये दिसून राहिली। परंतु मला सांगायचं का, याही कंडिशनला, याही सिच्युएशनला बळी न पडता तिथं एक चांगलं आपल्याला स्टोरेज न्यूट्रिशन कसं करता येईल याच्यावर भर द्या। आणि सध्या बागेला काही न देता मी सांगितलं त्या पद्धतीने फक्त तुम्ही केली तर केली फवारणी। बॅक्टेरियल काही हा मेजर प्रॉब्लेम नाही, एकदमच मेजर विषय आहे, पण केलंच पाहिजे हा विषय नाही। शेवटी जे गळाचे ते गळतील। मी तुम्हाला सांगतो, झाडं पूर्णतः लपकतील, बागेवरती संत्र भरपूर आहेत। मला प्रत्येक शेतकऱ्यांना मे एंडिंगला सांगावं, शेवटी फुटल्या भरपूर,
खूप बागा निघाल्या, त्याच्यामुळे आपल्याला 700-800 फळाची गरज आहे आणि तेवढे संत्र त्याच्याही पेक्षा खूप संत्र बागेवरती निघणार आहे. फक्त सगळ्यात महत्वाचं की दरवर्षीचीच कंडिशन आहे, दरवर्षी याच्यातून आपण चाललो. आणि बरेच जण सांगतात का हे मारल्यानंतर संत्र्याची गळ स्टॉपेल, बरेच जण मेप्टेलिक ऍसिड असेल, कोणी जिब्रेलिक ऍसिड असेल, यासारखे मॉलिक्यूल. मी तुम्हाला सांगतो कुठलाही ऍसिड मारता तुमची गळ स्टॉप होणे नाही. तुम्ही झाडाला पोट्यात द्या, नत्र द्या. पोट्यात दिल्यानंतर झाडाला ते 28 दिवसानंतर अवेलेबल होते. आणि आधी टेम्परेचर आहे, ह्या टेम्परेचरमध्ये झाड कुठल्याच प्रकारे न्यूट्रिशन घेत नाही. हा महत्वाचा विषय आहे. म्हणून जेणेकरून तिथं कुठं तरी खर्च कमी होईल, उत्पन्नात वाढ करता येईल, याच्यावर भर द्या आणि व्यर्थ खर्च टाळा. त्याच्यामुळं तुम्हाला एक तिथं चांगलं बेनिफिट मिळेल आणि तिथं मला तरी असं वाटतं की एक रिझल्ट चांगले येईल. घाबरण्यासारखं काहीच नाही, कारण झाडावरती संत्र भरपूर आहेत. बाकी तुम्हाला काही असेल तर माझा नंबर तुमच्याकडे आहेच. आणि काही कारणास्तव मी 2-3 दिवस काही शेतकऱ्यांचे कॉल नाही रिसिव्ह करू शकलो, परंतु इथून इकडे आपण अजून कंटिन्यू करणारच आहे. बागावरती व्हिजिट सुद्धा आपल्या कंटिन्यू चालूच आहे. काही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.